एकदा आमदार खासदार झालेल्या लोकप्रतिनिधींना पेन्शन मिळते, पण 35 वर्ष सेवा बजावलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळत नाही। शिक्षकांची मागणी मान्य नसल्यास या लोकप्रतिनिधींची पेन्शन बंद करावी। दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे शिक्षकांना लक्ष देता यावे, यासाठी त्यांना BLO, SIR व अन्य शाळाबाह्य कामे देऊ नयेत अशा मागण्या शिक्षकांनी राज्य सरकारकडे केल्या। गुरुवारी सोलापूर जिल्हा सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे प्रमुख 5 मागण्यांसाठी 4 हुतात्मा पुतळा ते जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट पर्यंत मोर्चा काढण्यात आला। मोर्चात सहभागी शिक्षकांची 1 किलोमीटर पर्यंत रांग होती। यावेळी शिक्षक म्हणतात, शिकवू द्या, शासन म्हणते SIR करा, एकच मिशन जुनी पेन्शन रद्द करा, रद्द करा, TET रद्द करा, एकच नारा, एकच पुकार, TET रद्द, पदोन्नती द्या सरकार, अशा घोषणा देण्यात आल्या। या मोर्चात महिला शिक्षकांचीही लक्षणीय उपस्थिती होती। मोर्चांसाठी शिक्षकांनी रीतसर रजा टाकल्या होत्या। काही शाळा पूर्णतः बंद राहिल्या, तर काही शाळा 1-2 शिक्षक ठेवून सुरू ठेवण्यात आल्या होत्या। या प्रसंगी अंबुताई इथापे, दीपक प्रचंडे यांच्यासह इतरांनीही विचार मांडले। राज्य सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल। पुढचे आंदोलन आता दिल्लीत करू, असा इशाराही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला। शिक्षकांच्या प्रमुख मागण्या ह्या पुढील प्रमाणे होत्या। TET सक्तीचा पुनर्विचार करावा, शिक्षकांचा शैक्षणिक अनुभव, कौशल्य, शैक्षणिक तंत्रांचा विचार व्हावा, BLO म्हणून नेमलेल्या शिक्षकांची सुटका व्हावी, अन्य विभागातील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी द्यावी, सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षकांना पदोन्नती द्यावी, 14 मे 2026 रोजी शालेय शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय रद्द करावा, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरसकट मूळची जुनी पेन्शन योजना लागू करावी, संच मान्यतेचा 14 मार्च 2024 रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करावा, विषय शिक्षक मंजुरीसाठी वरिष्ठ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील भेदभाव दूर करावा।